नांदेडमध्ये पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलने पकडलंय। आरोपी प्रभाकर हंबर्डेला पकडण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचं पथक गेलं होतं। त्याच्यावर 9 गुन्हे दाखल आहेत। मकोकामधून तो काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटला होता। त्यानंतर त्यानं लूटमार केली होती। त्याचा शोध घेण्यासाठी आज रात्री नांदेड ग्रामीण पोलिसांचं पथक फिरत होतं। पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत प्रभाकर हंबर्डेची माहिती मिळाली। पोलिसांनी त्याचा पाठलाग केला। पोलीस त्याच्याजवळ पोहोचले तेव्हा त्यानं आपल्याकडील पिस्तूल पोलिसांच्या दिशेने रोखलं। प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी त्याच्या दिशेने गोळीबार केला। यात पायाला गोळी लागून तो जखमी झालाय। त्याला ग्रामीण पोलिसांनी अटक करून रुग्णालयात दाखल केलंय। त्याच्यावर जवळपास 9 गुन्हे दाखल आहे आणि तो मोक्यामध्ये बेलवर होता। बेलवर असताना त्याने पुन्हा एका जणाला खंजरने मारून जखमी केले होते। त्यावरून पण गुन्हा दाखल आहे। तर मागच्या 4-5 दिवसापासून तो गुन्हा केल्यानंतर तो फरार होता। आम्ही पाठलाग करत जवळ पोहोचलो असता त्याने त्याच्या कमरेला असलेलं गावठी पिस्टल काढलं आणि पोलिसांच्या दिशेने रोखलं। आम्ही आमची पिस्टल काढून त्याच्यावर फायर केला आणि त्याच्यामध्ये तो जखमी झाला। जखमी झाल्यामुळे पोलिसांनी त्याला ताबडतोब पकडले आणि विष्णुपुरी दवाखान्यामध्ये ऍडमिट केले। पुढील कायदेशीर कारवाई त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।